अंमली पदार्थ प्रकरणी कुणालाही सोडू नका असं म्हणणं आहे मोहोळ यांचं। पुण्याची बदनामी आम्ही सहन करणार नसल्याचंही ते म्हणाले। संपूर्ण शहरामधून अंमली पदार्थ काढून टाकायचे आहेत असा देखील निश्चय त्यांनी यावेळेला बोलून दाखवला। पुण्याच्या दृष्टीने निश्चित ह्या काही घटना घडल्या त्या चांगल्या नाहीत। आम्ही सगळ्यांनी सांगितलंय, माननीय याच्यात मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीनं लक्ष घातलंय, कारवाई होतीये। घटना घडतायत का तर घडल्या, त्याच्यावरती कारवाई चालू आहे, त्याच्यावर सगळेजण सतर्क आहोत। पुणेकर स्वतः सतर्क आहेत, पुणेकर त्याच्याबद्दल खूप संवेदनशील आहेत, सगळे राजकीय नेते। पण मुद्दाहून कुठेतरी पुण्याचं नाव मला असं वाटतं की सातत्यानं कुठेतरी खूप काहीतरी जगाच्या एकदम अगदी खूप काही वेगळं या शहरात चाललंय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झालाय, ड्रग्ज झालाय, माफिया। मला असं वाटतं की या घटना घडतात, त्याच्यावरती कारवाई होतीये, त्याच्यावरती काम आपण सगळे करतोय। भविष्यात हे होणार नाही यासाठी सुद्धा आपण सगळेजण प्रयत्न करतोय। पण सातत्यानं वारंवार कुठल्याही राजकीय नेत्यांनी पुण्याचं नाव खराब होऊ नये याची काळजी घ्या ही माझी विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।